गाइस हम आ चुके हैं कोल्हापुर में। पहले हम तीनों आए थे, वही जयराज और लखन, और अब हमको ज्वाइन किया है द मैन द मिथ द लीजेंड। पहचान कौन? आलो तिथं आम्ही नाही ब्लॉग काढायला मी आता कोल्हापूरमध्ये आजचा दिवस घालवायचा 3 तारखेचा। दुसरा ब्लॉगर मी एक आहे आणि वैभव एक। मग आता काय करायचं, आज दिवसभर थांबायचं कोल्हापूरमध्ये आजचा दिवस थांबायचा अख्खा। उद्या सकाळी निघायचं मालवणला, मालवणमध्ये 1 दिवस, गणपतीपुळेमध्ये 1 दिवस, आणि मग पुन्हा वापस रिटर्न। हां वैभव, तर तुझा प्रवास, वैभवचा विषय असा आहे, वैभवनं कंटिन्यू 13 तास प्रवास केलाय, नागपूर टू कोल्हापूर प्रायव्हेट बसनं दिली, स्लीपर ना। कसं वाटतं वैभव तुला बस करून? धन्यवाद धन्यवाद, बस आमची जिरली। चांगलं वाटत आहे, एकदम सुखद प्रवास झालेला आहे, धन्यवाद। फायनली आपण ऐक, कोकणला आपण चाललं, त्याबद्दल तुला काय वाटतंय? काहीच वाटत नाही। तर वैभव खूप खुश है। वैभवला असं खुशी के मारे उसको बोलने को नहीं आ रहा, खुशी सोशल एंजाइटी है वैभव को। वो क्या है, वो कंटिन्यू 13 तास प्रवास करके आया, तो सदमे में है थोड़ा सा अभी। तो अब हम जाके हमारा एक और आदमी बाकी है। अरे कहना क्या चाहते हो? हमारा एक और आदमी बाकी है और उसका नाम है सूरज गाड़वे। तब तक के लिए तर आता आम्ही इथं जयराजच्या रूमवर आहेत, जयराजची गाडवेची रूम आहे, त्यांच्या रूमवर आलो। तर आता काय होतं विषय, आमची गाडी आज आम्हाला भेटली नाही, लखन गाडी आज आम्हाला अवेलेबल झाली नाही, नाही तर आजच मालवणला जायचं होतं। तर ते गाडीवाला म्हणलं उद्या 4 वाजेपर्यंत तुम्हाला अवेलेबल करून देतो। मग 4 वाजेपर्यंत काय करावं, मग इथे थांबलो, त्यांचं रूम बी होती अवेलेबल। टाइमपास करण्यापेक्षा म्हणलं आज कोल्हापूर फिरू। आले आम्हाला इथे एक काय म्हणतात त्याला, आमचा जिगरी दोस्त भेटला, ज्याने की आम्हाला खातिरदारी काहीच कमी पडू दिली नाही। तुम्हाला दाखवतो मी, पडलाय आडवं, उठून बसणं जरा, काहीतरी बोल। आले भाऊने एवढी खातिरदारी केली, खातिरदारी रे, हातानं कॉफी बनवली, हातानं जेवण बनवलं आणि खाऊ घातलं आम्हाला। मतलब वो अलग ही लेवल का बंदा था। खाऊ घातले, पण एक चुकलं गाडवे भाई आपण की त्यानं कॉल केला नाही एकदा। मजा घ्यायला लागला होता तुझा काय कॉल करू? तुला काय वाटतं आज आपण कुठे जायला पाहिजे, कुठं फिरणार आहोत सांगा? आता आपण महालक्ष्मी मंदिर फिरणार आहे। नीट बस ना, मरेल बस मग कसं। महालक्ष्मी मंदिर फिरणार आहेत, नंतर पुन्हा शाहू पॅलेसला जाणार आहेत, नंतर रंकाळावर जाणार आहेत। तर रंकाळावर काहीतरी खाऊ, मग वापस कुठं जायचं लखन शेठ तुम्ही बोला? झुडिओला जायचं, रंकाळा एक जायचं, रंकाळा, महालक्ष्मी मंदिर। पॅन्ट घ्यायची, तुम्हाला पॅन्ट घ्यायची, मला बी पॅन्ट घ्यायची, एक पॅन्ट घ्यायची। सूरज फिरतच नहीं का? तो हम निकल चुके हैं शाहू पैलेस की ओर। शाहू पैलेस में आने तक बहुत देर हो चुकी थी। पहले तो हम रास्ता गुम हो गए थे, फिर पता चला, किसी से पूछा हमने, कहा है शाहू पैलेस, उन्होंने बताया सही जगह। ये देखो, ये पीछे दिख रहा है, ये लंबे नाक वाला एक छोटा गाड़ी पकड़ी जाके, उसने हमको चुकाया था। रास्ता चुकवाया उसने हमारा, और ये लोकल हो गई, इसकी कोई उपयोग नहीं है। और ये एक लोकल है, मागच्या 3 वर्षापासून इथं कोल्हापूर मध्ये राहतात, पण त्यांना कोल्हापूर मधलं काहीच माहिती, त्यांना हे माहित नाही जेवायला कुठे चांगलं भेटतंय, कुठे फिरायला चांगले स्पॉट आहे। आणि आम्ही यांच्या जीवावर कोल्हापूरला आलो। म्हणजे बघा कंडिशन आता। अब आपको अगला व्यू देखने को मिलेगा, वो सीधा शाहू पैलेस के अंदर से। अगर मोबाइल आलू टर्न कैसे करने का रे? शिट, टर्न हो
ते स्विच कर कॅमेरा. तर आता आम्ही आलेलो आहेत छत्रपती चॅरिटेबल देवस्थान तर महालक्ष्मी मंदिरात. महालक्ष्मी मंदिरामध्ये वैभव, सूरज गाडवे आणि रखन राऊत आणि आणखीन एक आमचा कॅन्डिडेट कुठं गेला हे समोर आहे तुझ्या एरिया. एंट्री गेलो तर आपण मध्ये आतमध्ये गेलो. हे जुना राजवाडा इकडे कनिष्ठ महाविद्यालय कुणाच तरी नाही राजवाड्याचं. हां आपण मध्ये एंट्री घेतलेले आहेत. जयराज शिंदे हे आमच्या आजच्या टूरचे गाईड आहेत सूरज गाडवे. काही बघ करायला लागलेत मगापासून. हे समोरचा व्ह्यू आपण बघू शकता. हे खेळ मालकी दे रे. खेळणे बिरवणे आम्हाला कोणाला पाहिजे असतील तर आपण आलेलो आहोत काय रे महालक्ष्मी महालक्ष्मी मंदिरामध्ये हे ते मूर्त्या एकदम भारी मूर्त्या बिरत आहेत. ते कोल्हापुरी मिसळ हे खाण्याचे दुकानं तुम्ही जर इथं आलात कधी तर तुम्हाला जे पाहिजे ते इथं भेटेल. डोसा, उत्तप्पा, इडली, कोल्हापुरी मिसळ, दाबेली, वडापाव सगळं. त्या ठिकाणी पाणीपुरी पण भेटेल. खावा. कसं वाटलं आजचा प्रवास? वॉशरूम दाखव असं बरं वाटतं. सुलभ शौचालय बघा. आजचा प्रवास कसा वाटला? एक नंबर. तर आमचा आणखीन एक स्पॉट वाक आहे रंकाळा तलाव. रंकाळा तलावाला झाल्यानंतर मग जाऊन झोपायचं आणि तांबडा पांढरा रस्सा खायचा इथला. तुम्ही गेस करू शकतात का आपण कुठं चाललो? गेस करा. बात नाही आता इथे दाखव. हां आणि ये देखो आता मग आम्ही पण आज अंबाबाई महालक्ष्मी देवीच्या दर्शनाला गेलो. तर मित्रांनो आम्ही रंकाळा तलावात आलो. मोबाईल द्यायचं बी अवघड आहे रे, कसं देतो? आज पुरते वळी आरामात. इथं मस्त व्ह्यू आहे. येऊ दे कोणाला तरी. अच्छा लगता है. कौन सब्जेक्ट मजा येत नाही मालवण. वैभव सिनेमॅटिक व्ह्यू. नाही मी पळून आलो पोहायला फक्त मला हे आहे रंकाळ्यातील प्राचीन गणपती मंदिर. याच्यामध्ये गणपतीची मूर्ती आहे त्या फ्रंट साईडला दिसते समोर. लोकांना इथे खूप गर्दी केली इथे. भारतीय लोकांचं सिविक अच्छा लगता है. सेन्स. तिथे जागाच नाही बसायला. जिथे जाऊ तिथं घाण करू. सगळे बसलेत बघित. गजब बेइज्जती. प्रत्येक ठिकाणी बसलेले. अभी हम जा रहे हैं मालवण की तरफ. लेफ्ट साइड को देखेंगे, राइट साइड को देखेंगे, कहाँ पर हमें समुद्र दिखता है. और अभी तक तो नहीं दिखा. काय तू समझा? हाँ. नहीं तू समझा नहीं. लखन काय त्या काल त्या कोल्हापूरमध्ये खाडी प्रदेश आहे. आला विटॅमिन सी. कैसा लगा मेरा मजाक? समुद्र नाही मोठं तळ.
ते गाडवे. आपण लवकर फ्रेश होऊन येऊ. अभी मजा आएगा ना भिड़ो. आपलं रूम किती लांब आहे? पुढंच आहे. आणखीन 3 किलोमीटर. या आता. तर आम्ही बसलेलो आहे पॅरासेलिंग ऍक्टिव्हिटी करायला जायचं आहे आम्हाला. हे आमची गँग सगळे बसलेले आहेत. 2 प्रकारचा टीप असतो. हा टीप जास्त तुम्हाला कमरेकडे पाण्यात स्लोली उतरतं, स्लायडिंग करतात, त्यामुळे तुमच्या नाकातोंडावर पाणी जात नाही. ते लहान मुलं, वयस्कर व्यक्ती कोणी करू शकतो. लेडी ते फुल टीप असतं, तुम्हाला पाण्यामध्ये असं बांब डोळे बंद करायचे. पॅरासेलिंग करायला अभी मजा आएगा ना भिड़ो. आवाज येत नाही मध्ये. पाणी जाणार नाही. मम्मी एवढं का पाहिलंच कोण आहे ते. मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को. गाड़ी स्टार्ट कर. अरे एकीकडे जाईल. घोटाळा झाला की. अरे भाई कान फटका. काय झालं? पंछी बनूं उड़ती फिरूं मस्त गगन में, आज मैं आजाद हूँ दुनिया के चमन पंछी बनूं उड़ती फिरूं मस्त गगन में, आज मैं आजाद हूँ दुनिया के चमन में. हात सोड, हात सोड, दोन्ही सोड. कान फटका. गाड़ी स्टार्ट कर. पूरा टीप करतो. Ora
हाथ जोड़ के मैं मोदी साहब से गुजारिश करता हूँ। सहनी हमें सजा है, हम हैं बाजारों के, सबकी नजर यहाँ है, हर चीज राज है। अब है जो है वो समा है, तुम रह सकी तो रबा है। अब है जो है वो समा है, तुम रह सके ऐसी जी। अब चाहे जिंदगी ऐसी जी, अब चाहे जिंदगी है। काल आम्हाला व्लॉग बनवणं झालं नाही कारण आमची परिस्थिती बिकट होती काल आम्ही स्टार्टिंगला आपण पुढे शेवट केलता ते कशामध्ये आपण ऍक्टिव्हिटी केली वॉटर ऍक्टिव्हिटी केली आपण वॉटर ऍक्टिव्हिटी मध्ये विषय असा झाला वॉटर ऍक्टिव्हिटी मध्ये असा विषय झाला की आपण पहिल्यांदा केली पॅरासेलिंग मध्ये मजा आली पण नंतर कोणती पॅरासेलिंग तिसऱ्या नंबरला कोणती ऍक्टिव्हिटी आपली बोटिंग बनाना राईड मग बनाना राईड मध्ये असा विषय होता की आम्ही होतो मध्ये जोरामध्ये आणि एवढ्याच जोरमध्ये चेवचेव मध्ये भयाला आला राग भयानं मिड मध्ये नेऊन आमची बनाना राईड फुल स्पीड मध्ये मिड सर्कल मध्ये पलटी मारले सोडून गेला आम्हाला आणि मी आणि सूरज भाया दाखवतो तिकडून बघ की बाबा हे सूरज तुमच्या दोघाला येत नाही पोहता आम्हाला सोडून गेला मी खाली घुट टांगायची तिथं तुमची गांड मस्तीली होती नाकात पाणी तोंडात पाणी ते लाईफ जॅकेट होतं तरी मी घाबरलो कारण पॅनिक झालो मला पोहता येत नव्हतं तू काय म्हणलं तेवढं सांग जरा. पॅनिक झालो मी घाबरलो मी त्याच्यामुळे आम्ही आणि मग आम्हाला सांगलो ना मग विषय काय झाला त्या दोघांना पोहता येत होतं आम्हाला बघून त्यांची बी फाटली आणि हे बिगिनर आहे वैभव त्याला थोडं पोहता येते पण ते बी गायब झाला कुणालाच पावता येत नाही तिघा जणांच्या गुडघ्याला लागलं माझ्या गुडघ्याला लागलं आळव्याच्या गुडघ्याला लागलं आणि लाखेच्या तिघा जणांच्या गुडघ्याला लागलं आणि ते भैया तर येईनच झाला न्यायला म्हणलं तुमचीच मस्ती होती मी काय येणार नाही शेवटी कन्व्हिन्स करून दादा म्हणावं लागलं त्याला शेवटी ते आला मग आम्ही बाहेर आलो एक 15-20 मिनिटं शांत सगळे सदम्यात नको आणि कंटिन्यू बोटिंग वाला विचारते तुम्ही जर तुम्ही कधी इकडे मालवणला आलात रूटनं तर आधी प्री बुकिंग करून या प्री बुकिंग करून या कारण एवढी फसवागिरी आहे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी बोटिंग आमची काय झालं नाही फसवागिरी आमच्या जीवनाची झाली जीवनाची कशी ते सांगितलं तुम्हाला मला बोटून पडलो हे झालं ते विषयला हार्ड होता आणि त्याच्या बोटिंगच्या नंतर आमची होती स्कुबा डायव्हिंग
हिंमतच होईना. एक बंदा knock झाला. वाया गेले. गाडीला 500 रुपये वाया गेले. एक बंदा नॉक झाला आमचा. नाही तर ना गाडवे समोरचं गाडवे सूर्या समोर तो स्कुबा डायव्हिंग का केली नाही सांग की एकदा. ये गान फटका खाली माझ्या आधीच हा? त्या बनाना राईडवरून पडलो. हा. ते मरता गुटगुळ्या लाईफ जॅकेट आणि नव्हतं तरी बी नाही मग आम्ही आधी पण बनाना ते राईडवरून पडलो होतो. ते. त्याच्यामुळे एवढी बेकार फाटली होती स्कुबा डायव्हिंग. मला बी करू वाटा ना पण असं दाखवू कसं बाहेर. तरी कसे गडबडीत शेवट हा गडबडीत केली आणि एवढा क्लास फील आला. एकदम नंबर एक वाटलं. लय भारी वाटतं बनाना राईडला. तुम्ही जर कधी आलो स्कुबा डायव्हिंगला व्हिडिओ पण आहे नंतर टाकूत आपण. चांगलं रे ऐक कधी पण या एन्जॉय करा. डायरेक्ट ऍक्टिव्हिटी मध्ये मेन म्हणजे स्कुबा डायव्हिंग आणि पॅरा दोनच आहेत. बाकी सगळे 30 सेकंद जास्त नसणं लोक आता उद्या सकाळी जायचं जाताना. आता आम्ही निघलो परत गणपतीपुळ्याला. लखन तुला काय म्हणायचं कालच्या बद्दल? कालचा अनुभव चांगला होता. म्हणजे मेमरी बनली चांगली. लाईफ टाईम मेमरी बनली. हा आयुष्यभर माझा अर्ध काउंट होऊन गेला. लाईफ टाईम लक्षात राहणार होते आमच्या. ते फुल तोड हिरे लेजन बघणारे. हो बघणार लाईफ टाईम लक्षात राहील. पण ठीक होता. दाखवणे म्हणतो मला बोट काढू दे. केस तर आता आम्ही निघलो वापस खवणे बीचला जाऊन कायाकिंग करायचं. लक्ष करे गाडवी तुम्हाला व्ह्यू दाखवतो. पाणी काढतात. इथं एनी टाइम गर्दी असते. पण आम्ही आलो कोकणात ह्या रूटला प्रचंड गर्दी असते. सकाळी निघलो आम्ही म्हणून गर्दी कमी. भारी वाटते. तिकडेच आहे कॅमेरा. भारी वाटतंय. रस्ता एकच रस्ता आहे. वन वे आहे. वन वे असल्यामुळे काय होते वन वे असल्यामुळे काय होते गर्दा खूप होते. तुम्ही कुठं रीलमध्ये बघितलं असेल गर्दा झालेला. पण आम्हाला काही गर्दा भेटला नाही आता. काल थोडा भेटला होता. या साईडला बीच लगेच बीच आहे इथून लागूनच. जर कधी आलात तुम्ही इकडं तुम्ही ह्याच्यापाशी राहू शकता. हे बघा बीच एक नंबर बी लुक बघा. हे बघ वाव नाईस व्हेरी डेंजरस. हॅलो आय वॉन्ट ऑर्डर. गणगौरी बीच रिसॉर्ट म्हणून आहे किंवा मग खोबरेकर बीच. पण आम्ही गणगौरीला थांबलो होतो. तुम्ही पण थांबू शकतो तुमच्या मनावर. मी का फोर्स करणार नाही. बजेटनुसार भारी विला पण मला काय कमिशन येत नाही. विला पण आहे तिथं रिसॉर्ट वगैरे. आता काय आपला पुढचा प्लॅन काय? फेसिंग वाले विला. पुढचा प्लॅन तुम्हाला माहिती करून घेण्यासाठी उद्या आमचे मित्र लखन राऊत तुम्हाला सांगतील. आता आम्ही चाललो खवणे बीचला. प्यारी समझ गई. कायाकिंग करण्यासाठी. त्यानंतर गणपतीपुळे जातो. गणपतीपुळेनंतर कोल्हापूरला. धन्यवाद. जय हिंद जय भारत. अरे हो अब चाहे जिंदगी ऐसी जी अब चाहे जिंदगी है. गाड़ी स्टार्ट कर. गजब बेइज्जती है. हा इकडं मस्त फोटायला. हे तुझं ते जॅकेट खाली वर जरा. अरे आपल्या ह्याला तसलं नाही काही इकडे एकदम अमेझॉन मध्ये आल्याने वाटतं का ना प्युअर अमेझॉनचा फील. काय व्ह्यू आहे. काय व्ह्यू आहे. लवडा वळवीला बी गेले सरळ चालवायला. वळवावं लागतं त्याला. वळवावं लागतंय. असं करतो. मजाक नको. इकडे या ना आमच्याकडे. ऐसी जिंदगी हम छिप छिपाए हम नाए हम नाए. इकडे फेस घे फोटो काढतोय. छिप छिपाए ऐसी जी हम न पाए. ऐसी जिंदगी हम छिप छिपाए हम नाए हम नाए.
ऐसे जी कायाकिंग परफेक्ट काय म्हणते त्याला एक्सपिरियन्स एकदम भारी वाटायला लागले कायाकिंग करताना. आयुष्यात कधी बोट चालवली नाही पण कायाकिंग करायची वेळ आली. वेळ म्हणजे भारी वाटायला आता. ते व्ह्यू कसा वाटायला बाबा तुला? व्ह्यू लय भारी आहे हो. मला दाखवता ना तुझा बॅक नाही कॅमेरा. तुम्हाला मी असं दाखवायचा प्रयत्न करतो व्ह्यू. हो 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 व्ह्यू जस्ट एन्जॉय द व्ह्यू. ओ माय गॉड हाऊ दिस व्ह्यू कसा आहे? एकदम परफेक्ट व्ह्यू आहे. काहीच विषय नाही. वैभव कसा आहे फील? एकदम ॲमेझॉनचे रेन फॉरेस्ट आहे का नाही जंगल. ओ मा गोटुरुलो आता पाणी वाजलं इथं. वैभवला वाटला साप आला. मला तर लय भीती वाटत होती पण आता काय वाटत झाली. एक नंबर आहे. आज आमची ट्रिप संपलेली आहे. शेवटचं स्पॉट होतं गणपतीपुळे. गणपतीपुळेला दर्शन घेतलं. 2 तास लाईनीला लागून. काकाने सांगितलं होतं अर्धा तास लागेल पण 2 तास लागले आम्हाला लाईनीला. मजा आया. आता निघलो तर आम्ही वापस कोल्हापूरला जाता जाता वातार जेवण करायचं. हॉटेल अलंकार म्हणून नाही रत्नागिरी फाट्याला ते जेवण करायचं आणि मग निघायचं. एकदम व्यवस्थित ट्रिप झाली. तुम्ही बी एन्जॉय करा मालवणला येऊन. यो पोरं बसलेत सगळे निवा गप्पा मारीत. संपली ट्रिप आता आमची. मित्रांनो कोकण जेव्हा दिवसात चांगलं वाटतं तेवढंच खतरनाक रात्रीच्या टायमाला दिसतं. पाहू शकता तुम्ही घाटातून जाताना हा रोड. ह्या रोडला जर एकटा माणूस कुणी आलं तर पूर्ण पार फाटून जायचंच काम. अशा रोडवर सहसा चकवा लागण्याची खूप शक्यता राहते. जर ससं दिसलं तुम्हाला तर कुठं जाऊ नका. कशाच्या मागं मागं जाताच चकवा लागते. खूप डेंजरच असतो रात्रीचा प्रवास. तेवढाच डेंजर कोकण दिसतो रात्रीच्या टायमाला. बाप हो बाप रे बाप कसा विषय एकदम तगडा आहे की नाही. डेंजर टर्न धडकलं. तर अशा प्रकारे आज आमची ट्रिप संपलेली आहे. आजचा शेवटचा दिवस होता. पूर्ण एक्झॉस्टेड झालेलो होतो आम्ही सगळेजण. कोणते कोणते स्पॉट कवर गेले पण सगळ्यात पहिला आम्ही मालवणला गेलो. मालवणमध्ये तारकर्ली बीच, देवबाग बीच, देवबाग झाल्यानंतर सिंधुदुर्ग फोर्ट, राजकोट फोर्ट, खावणेवर कायाकिंग, नंतर गणपतीपुळे. आज काय काय केलं? गणपतीपुळे पुन्हा नंतर आणि एकाही स्पॉटवर रेंज नाही. एका सुद्धा स्पॉटवर रेंज नव्हती. कुठं रेंज नाही कुठंच. मोबाईल तर बंद. मोबाईल न्यायचा विषयच नाही आणि जर नेला तर रेंज पण नाही, काहीच नाही. आज कुठंतरी मोबाईल ॲक्टिव्ह झाला आहे थोडासा. बरोबर आहे. बाकी मजा तर लय आली. एन्जॉय पण केला. तू कसा एन्जॉय केला रे? मी खूप मस्त. बनाना राईड आयुष्यात बघू दे ना ते. बनाना राईड न विसरणार राहिली. आपण भारी लागलं.